आता आपण मेडिटेशन कसं करावं त्याबद्दल जाणून घेऊया. सो त्याआधी मी तुम्हाला विचारते सगळ्यांना, तुमच्यापैकी किती जण लोकं रोज मेडिटेशन करतात? त्यांनी हँड रेज करा. बघू देत मला आधी किती लोकं करतात. अपर्णा मॅडम आहेत, अपर्णा देशपांडे आहेत. ओके. अर्चना मॅडम तुम्ही करता का? कारण तुमचा हँड इमोजीवाला हँड रेज आहे. नाही. मग हँड डाउन करा बरं. हां. आणि कोण करतं बरं? हँड दिसायला पाहिजे मला तुमची. फक्त एकट्याच करतात? नाही. लता मॅडम आहेत. अमृता मॅडम म्हणतात कधी-कधी. कधी-कधी तुम्हाला प्रॉफिट झालेलं चालेल का रोज झालेला चालेल? ओके, चला. आणखीन कोण आहे? ओके, नेहा म्हणतात नेहा रोज करतात. छान. ओके. चला आपण पुढे बघूया. बरेच जण म्हणतात मी कधी-कधी करते, काही लोकं रेग्युलर करतात, काही कधीतरी करतात. आता आपण जाणून घेऊया मेडिटेशनबद्दल. एकच मिनिटं. ओके. सो आता मी बऱ्याच लोकांना विचारलं, मेडिटेशन किती जण करतात? तर त्यातल्या काहींनी सांगितलं आम्ही रोज करतो, काहींनी सांगितलं कधी-कधी, तर काहींनी सांगितलं अजून सुरुवात केलेली नाही, म्हणजे श्री गणेशा नाही. ठीक आहे? सो काही हरकत नाही. लेट का होईना आपल्याला ती गोष्ट मिळणं किंवा कळणं फार गरजेचं असतं. ठीक आहे? सो आता मला सांगा मेडिटेशन म्हणजे नक्की काय? थोडक्यात मेडिटेशन म्हणजे नक्की काय? तर आपण ह्युमन बीइंग आहोत. त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये आता सगळ्यांनी चॅट बॉक्समधले मेसेज बंद करा प्लीज. कारण माझा फोकस मग हलतो. आपल्या डोक्यामध्ये एका वेळेला बरेच विचार येतात. बरेच म्हणजे किती जवळ-जवळ 60 ते 70-80 हजार विचार असतात. बरोबर ना? आणि हे सायन्सने सिद्ध केलं, मी नाही. बरोबर? सो या विचारांना कुठेतरी आपणच खतपाणी घालत असतो. मग हे विचार कुठेतरी स्टॉप होणं गरजेचं आहे. येस ओर नो? म्हणजेच काय थोडक्यात ध्यान करणं म्हणजे काय? तर सतत बडबड करणाऱ्या या मनाला कुठेतरी शांत करणं. आता तुम्ही इथे माझं सेशन ऐकायला बसलात, पण तुमच्या डोक्यामध्ये ते चाललंय ना विचारांचं चक्र, आहे ना? मग या विचारांच्या चक्राला थांबवायचं कसं? या अस्वस्थ मनाला शांत कसं करायचं? आणि त्यासाठी आपल्याला मेडिटेशन करायचंय आणि सुरुवात कुठून करायची? आपल्या श्वासांपासून. सो जेवढी एनर्जी आपल्याला अन्न खाल्ल्यामुळे येते, तेवढीच एनर्जी आपल्या शरीराला, आपल्या मनाला या मेडिटेशनमुळे होते, या ध्यानधारणेमुळे होतं. पण होतं का? आजच्या या काळामध्ये तुम्ही आम्ही एवढे बिझी झालेलो आहोत. बिझी म्हणजे मी तर म्हणेन, की प्रायोरिटीनुसार बिझी झालेलो आहोत. ज्या कामामध्ये जास्त फायदा, त्या कामाला प्रायोरिटी आपण देतो. बरोबर ना? हेच थोडक्यात मी म्हणेन. आणि त्यामुळे प्रायोरिटी नुसार तुम्ही एखाद्याचा फोन अटेंड करता किंवा जास्त जर त्या माणसाची गरज असेल किंवा ते महत्वाचं असेल, तर त्याला प्रायोरिटी देता. बरोबर? आणि त्यामुळे मेडिटेशनला तेवढं प्रायोरिटी तुम्ही देत नाही आणि म्हणूनच तुम्ही त्याच्यापासून लांब आहात, दूर आहात. किंवा आजपर्यंत आपल्याला त्याचं बेनिफिट एवढं कळलेलं नसतं किंवा कोणी सांगितलेलं नसतं किंवा त्यापर्यंत आपण पोहोचलेलोच नसतो. सो आता आपण बघूया काय आहे नक्की मेडिटेशन. सो मेडिटेशन करणं किंवा ध्यानधारणा करणं ही एक प्राचीन पद्धती आहे. त्यामुळे आपण छान रोज फ्रेश दिसतो, चेहऱ्यावर एक वेगळं तेज असतं. आपण रोज ध्यानधारणा केली तर काय होतं? तर एक वेगळी चमक, एक वेगळंच तेज आपल्या चेहऱ्यावर तर येतं. पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यातले, आपल्या जीवनातील बरेच प्रॉब्लेम, बऱ्याच अडचणींवर सोल्युशन काढू शकतो. का बरं? हे कॉम्पिटिटिव्ह जग आहे आणि या जगामध्ये बिचाऱ्या वर्किंग लेडीज आहेत, त्यांची तर तारेवरची कसरत असते. काल पण बघितलं मी अटेंडमेंटच्या वेळेला बिचारा 9 वाजता 9 वाजता येस 9ला मी 9:05ला मी बंद करणार होती आणि 9:05ला बिचाऱ्या त्या कशातरी जॉइन झाल्या. मॅडम फक्त 2 मिनिटं द्या मला, मी लगेच बसते. म्हणजे त्यांची तर खरोखरच तारेवरची कसरत आहे. मग अशा वेळेला त्यांना कुठे वेळ मिळतोय? पण येस, जर तुमची इच्छाशक्ती असेल तर वेळ काढू शकता. मग किती आपल्याला 1 तास मेडिटेशन करायचंय का? नाही. देव म्हणतोय काय केवळ माझं नामजप करा, मलाच माझं स्मरण करा असं देव म्हणतोय का? तर अजिबात नाही म्हणत. त्याला तुमचं काही नकोय. तुमचे मोदक नकोयत, तुमचं काही नकोय त्याला. तुमचं नैवेद्य नकोय, तुमचे 56 भोग पण त्याला नकोय.
किंवा त्याला अजिबात असं वाटत नाही की तुम्ही दिवस रात्र त्याच्यासमोर त्याचं जप करत राहावं, त्याचं कौतुक करत राहावं. त्याची एक माफक अपेक्षा आहे. काय? की केवळ 10 मिनिटं तरी तुम्ही माझं नामस्मरण करा. आणि हे पण कधी? प्रयत्नांती परमेश्वर. तुम्ही तुमचं पहिलं प्रयत्न करा, तुमचं काम करा आणि त्याच्यानंतर माझं नामजप करा. काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे ना? पण आपण एवढे मिथ्स ऐकतो ना, की असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, असं काही नाहीये. तुमच्या वेळेनुसार ते झालं पाहिजे, दॅट्स इट. फक्त मनामध्ये इच्छा असली पाहिजे तुमच्या. विभूती मॅडम आता फक्त इकडे लक्ष द्या ना, अटेंडमेंटचं नका काय सांगू मला, इकडे लक्ष द्या आता. प्लीज. सो तुमच्या मनामध्ये फक्त इच्छा असली पाहिजे, की मला हे किती वेळ करायचं आहे. ठीक आहे ना? काय होतं, जर आपण प्रॉब्लेमवर फोकस केला, तर आपल्याला दिवसभर आपल्या अवती-भोवती प्रॉब्लेमच दिसतात. पण जर आपण सोल्युशनवर फोकस केलं, तर आपल्या अवती-भोवती सोल्युशन दिसतं. आणि बघा हे लाइक अट्रॅक्ट लाइक सारखं आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणूनच एवढंच सांगेन, की वेळ काढा. जसं की बरेच कॉल येतात तुम्हाला, पण त्या कॉलमधला कुठला अर्जंट आहे, कुठला महत्त्वाचा आहे? कोणी केलं बरं सेटिंगमध्ये चेंज काय? अरे बापरे! कोण आहे बरं हा माणूस? कोण आहे व्यक्ती? सेटिंगमध्ये कोणी हालचाल करू नका प्लीज. बघा आता ह्यांनी काय केलंय? कोण आहेत बरं त्या? तुमच्या मुलांना किंवा तुम्ही सुद्धा प्लीज स्क्रीनला टच करू नका. सुप्रिया मॅडम प्लीज टच करू नका स्क्रीनला. हां. सो काय कशावर चालू होतं? मध्येच ब्रेक झाला ना, की असं मग फ्लो निघून जातो. सो आपल्या मनामध्ये जो काही विचारांचा गोंधळ चालू आहे, तो चालूच राहणार आहे. त्याला ब्रेक मिळणार नाहीये. मग ते आपणच ठरवायचंय. कोणाकोणाला मेडिटेशनमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात? मला सांगा. बऱ्याच व्यक्तींना आता रुपाली मॅडमने तर प्रामाणिकपणे फक्त हँड रेज केला. पण बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम येत असतो. बरोबर ना? प्रॉब्लेम तर येणारच आहे मी सांगितलं. पण त्याच्यासाठी काय करायचंय? मेडिटेशन किती वेळ करायचंय बरं तुम्हाला? आजपासून जे नव्याने सुरुवात करणार आहेत त्यांनी काय करायचंय? 10 मिनिटापासून सुरुवात करा. 10 मिनिटं तर वेळ काढू शकता स्वतःसाठी. मी म्हणालीये का तुम्ही सकाळी 3:30ला किंवा 4 वाजता उठून करा? नाही. आपल्या मुंबईचं किंवा पूर्ण मुंबईचं लाईफस्टाईल एवढं बिझी आहे, की आपण एवढं मॅनेज नाही करू शकत. सकाळी-सकाळी आपल्या मुलांचं टिफिन, मिस्टरांचा टिफिन याच्यामध्ये आपला वेळ जातो. जर ज्यांना मनापासून करण्याची इच्छा असेल ब्रह्ममुहूर्तावर, त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर करा, नो प्रॉब्लेम. पण ज्यांना अजिबातच वेळ नाहीये, तर त्यांनी काय करायचंय, जसा वेळ मिळेल तुम्हाला तसं करा. पण करा तर सुरुवात तर करा. मग फक्त 12 ते 3 ही वेळ टाळायची आहे तुम्हाला. 12 ते 3, 3:30 ची वेळ तुम्हाला टाळायची आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही कधीही मेडिटेशन करायला बसू शकता. मग सकाळी करा, संध्याकाळी करा किंवा रात्री करा. रात्री अगदी सगळं तुमचं काम आवरलं, त्याच्यानंतर मेडिटेशनसाठी बसलात तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बसताना एक आसन घ्यायचंय, सुरुवात 10 मिनिटापासून करा. एखादा मंत्र असेल तुमच्याकडे तर मंत्राचं चॅन्टिंग करा. आता तुम्ही रेकी शिकताय तर रेकीचं जी प्रेयर आहे ती बोलायची आणि त्यानंतर तुमचं मेडिटेशन करायचं. तो तुमचं इष्टदैवत आहे, त्यांचं नामस्मरण करा तुम्ही, चालेल काही प्रॉब्लेम नाहीये. जपमाळ घेणार असाल तर कमीत कमी 11 जपमाळ करा किंवा नाहीच पॉसिबल तर एक तरी जपमाळ करा. ठीक आहे? आता किती वेळ करायचं मी सांगितलं. सुरुवात 10 मिनिटापासून करायचे. मग जास्तीत जास्त 25 मिनिटं किंवा 30 मिनिटं इनफ आहे. आज 10 मिनिटं केले, उद्या 15 मिनिटं. हळू जसं जमेल तसं 20 मिनिटं, 25 मिनिटं बस. 25 मिनिटं खूप झाली, इनफ झाली. ज्यांना जमतंय छानपैकी त्यांनी अर्धा तास करा. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? मेडिटेशनसाठी जागा कुठली सिलेक्ट करायची? ज्या जागी बसल्यानंतर तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही, त्या जागेवर बसा. मग आज हॉलमध्ये बसले मॅडम, उद्या किचनमध्ये, परवा बेडरूममध्ये अशी जागा 10 वेळा चेंज करायची आहे का? नाही. जागा एकच बघायची आहे, 10 वेळा बदलायची नाहीये. कारण का? त्या जागेचे व्हायब्रेशन तेवढे पॉवरफुल होतात, पॉझिटिव्ह होतात आणि त्या जागेची चांगली एनर्जी आपल्याला मिळते. म्हणून जागा एकच एकच निवडायची, 10 वेळा बदलायची नाहीये. इथपर्यंत क्लिअर आहे? किती वेळ करायचा? कमीत कमी 10 मिनिटापासून सुरुवात करा.
मॅक्झिमम 30 किंवा 40 मिनिटं तुम्ही मेडिटेशन करू शकता. ओके. आता बसायला आसन घ्यायचंय आणि तुमची जपमाळ दुसऱ्यांना द्यायची नाही. जपमाळ बाहेर सुद्धा खुंटीला टांगून ठेवायची नाही. ती छानपैकी एखाद्या पिशवीमध्ये ठेवून द्यायची आहे. आपली जपमाळ दुसऱ्यांना दिसता कामा नये. ठीक आहे? आता म्हणा मेडिटेशन करायला सुरुवात केली, की विचारांचा खूप गोंधळ येतो मनामध्ये. काहीच कळत नाही आणि मॅक्सिमम निगेटिव्ह विचार मनामध्ये येतात. बरोबर ना? त्या व्यक्ती आठवतात. त्या व्यक्तींना आम्ही विसरण्याचा प्रयत्न केलाय. त्याच व्यक्तीबरोबर डोळ्यासमोर येऊन उभ्या राहतात. बरोबर? आणखीन काय-काय होतं? श्रेया मॅडमला पटलेलं आहे. आणखीन काय-काय होतं? हां, आणखीन काय-काय होतं तुम्ही सांगा मला? मनाची एकाग्रता होत नाही. एका वेळेला अनेक विचार येतात. विचारांची अगदी लढाई, युद्ध चालू असतं. मग काय करायचं? कामं आठवतात. हे काम करायचंय, ते काम करायचंय, हे पेंडिंग आहे, ते पेंडिंग आहे. ऑफिसमध्ये बॉस काय म्हणेल, घरी आल्यानंतर काय-काय जेवण करायचंय, मुलाला टिफिनमध्ये काय द्यायचंय, उद्या काय प्रिपरेशन करायचंय. कारण आपण मल्टीटास्किंग आहोत लेडीज. आज हा रिपोर्ट द्यायचा आहे, त्याला तो ईमेल पाठवायचे. मग हे मी म्हणते हे सगळं होतंय ना, तर होऊ द्या. का बरं? कारण ही एक क्लिन्झिंग प्रोसिजर आहे आपली. त्याचं एक छोटंसं उदाहरण देते. कुठलं बरं? आता काय येणार आहे? कुठला सण येणार आहे? गणपतीचा. ज्यांच्या घरामध्ये गणपती असतो, तर ती लोकं ऑब्व्हियसली आपलं घर स्वच्छ करायला सुरुवात त्यांनी केलेली असेल. बरोबर ना? मग घर स्वच्छ करताना आपण काय करतो आधी? सगळं सामान काढतो. काढतो ना? आणि ते सामान काढल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा निघतात, की त्या आपण कधी वापरतच नसतो. येस ओर नो? मग आपण त्या वस्तू काय करतो? पुन्हा ठेवतो की फेकून देतो? फेकून देतो ना? तसंच हे आहे. जसं की आपण आपलं कपाट आवरायला घेतो. आपला वॉर्डरोब आवरायला घेतो. आपण लेडीज. मला तरी सवय आहे 15-15 दिवसानंतर माझा वॉर्डरोब क्लीन ठेवायचं. कारण जेवढं आपलं घर ऑर्गनाइज राहील, तेवढं आपलं मन सुद्धा ऑर्गनाइज राहतं. खूप छान वाटतं, आपल्याला प्रसन्न वाटतं. आणि त्यामुळे घर आपलं स्वच्छ ठेवणं, ऑर्गनाइज करणं, क्लटर फ्री ठेवणं हे खूप गरजेचं आहे. पण होतं काय, जेव्हा आपण कपाट आवरायला घेतो, तेव्हा कपाटातले सगळे कपडे एकदम बाहेर काढतो. बरोबर? आणि एकदम बाहेर काढल्यानंतर असं आढळतं, की त्याच्यातले बरेच कपडे आउटडेटेड झालेले आहेत. आपण कधी वापरत पण नाही. त्यातल्या साड्या आउटडेटेड झालेल्या आहेत. कधी आपण 4 वर्षांनी, 5 वर्षांनी त्या 5 वर्षांपूर्वीच्या असतात. मग काय आपल्या लक्षात येतं, अरे हे काढायचे, ते काढायचे. मग आपण त्यांना रिमूव्ह करतो. तसंच हे आहे. येतात ना विचार येऊ देत. 10 दिवस येतील, महिनाभर येतील, 15 दिवस येतील. पण त्या विचारांना आहे तसंच ॲज इट इज त्यांना एक्सेप्ट करा, त्यांचा स्वीकार करा. ज्या क्षणी तुम्ही विचारांना कंट्रोल करायला बघता ना, तेव्हा त्या गोष्टी जास्त पद्धतीने तुमच्यावर मारा करतात. पण ज्यावेळेला तुम्ही एक्सेप्ट करता ना, तेव्हा त्या गोष्टी हळू आपल्या जीवनातून जाण्याचा प्रयत्न करतात. बरोबर? फोर्सचा एक नियम आहे एनर्जीचा. जेवढं जास्त प्रेशर द्याल, तेवढी आणखीन दुप्पट एनर्जी येणार. जेवढं तुम्ही त्याला अडवण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढं आणखीन वाढणार. त्यापेक्षा त्याला येऊ दे, तो फ्लो येऊ देत. मग हळू ते विचार बंद होतील. हळू तुम्हाला त्या मेडिटेशनमध्ये खूप छान घटना दिसतील. खूप छान असं सुंदर तुमचं मेडिटेशन होणार आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच अशा चांगल्या गूढ गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. पण हे कधी होईल? सतत तुम्ही 3 ते 4 वर्ष मेडिटेशन करता तेव्हा. क्लिअर आहे? मेडिटेशनमुळे तुम्हाला शांत झोप लागणार आहे. लेव्हल 1 मध्ये तुम्हाला त्रास होणार आहे. कारण जेवढी निगेटिव्हिटी तुमच्या शरीरामध्ये आहे, तेवढी ती बाहेर पडायला वेळ लागणारच ना. म्हणून काहींना मेडिटेशन करताना मुंग्या येतात, पाठ दुखते, काही वेगवेगळी दुखणी बाहेर पडतात. सो जेवढी निगेटिव्हिटी तुमच्या शरीरामध्ये तेवढी यायला बाहेर पडायला वेळ लागणार. तेवढा तुम्हाला त्रास होणार. सो लेव्हल 1 मध्ये मॅक्सिमम त्रास होणार. लेव्हल 2 मध्ये थोडा हा त्रास 50% कमी होणार आणि लेव्हल 3 मध्ये आनंदी आनंदगडे. छान तुम्ही कूल झालेलं असणार, डोकं शांत, झोप छान. आपल्या आयुष्यामधल्या घटना खूप छान-छान, सुंदर-सुंदर घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत राहणार. हे सगळे अनुभव तुम्ही फील करायला सुरुवात करणार आहात. सो आता जो त्रास होतोय तुम्हाला, त्या त्रासाचा उगीचच बाऊ करत बसू नका. अरे, मेडिटेशन करताना माझं डोकंच दुखतं, माझ्या पायात मुंग्या येतात, मला बसताच येत नाही, फलाना, फलाना, फलाना.
ठीक आहे. समजून जायचं की ही निगेटिव्हिटी आहे, त्याला एक आउटलेट असणं गरजेचं आहे आणि आउटलेटद्वारा तो आपल्या शरीरातून निघून जात आहे. काहींना अक्षरशः जांभया पण येतात मेडिटेशन करताना. म्हणजे ही काय निगेटिव्हिटी आहे, ती आपल्या शरीरातून बाहेर पडतीये. त्याला काहीतरी रस्ता पाहिजे ना. चिड होणार तुमची, होऊ द्या. जेवढं जास्त हे कपाट भरलेलं असेल जुन्या वस्तूंनी, जुन्या सामानांनी, तेवढं ते बाहेर पडताना त्रास होणार. हे कपाट आहे आपलं. ठीक आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? सो अशा वेळेला मी जे काही बोलते आता तुम्हाला सांगितलंय, त्या माझ्या अफर्मेशनवर लक्ष द्या. हा त्रास होणार आहे, होऊ द्या. जे विचार येतात मनात येऊ द्या. आधी-आधीची कोण माणसं होती त्यांना विसरण्याचा प्रयत्न केला, तीच दिसतात, दिसू द्या. ये बरं म्हणा, ये बरं बाबा ये माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा. एकदा का तुम्ही त्यांना अलाऊ केलात, की ती येणार. येणार किती दिवस? 1 दिवस, 2 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस. त्यानंतर मात्र तुम्हाला दिसेनासे होणार, की ही बाई आता मला काही महत्त्व देत नाहीये. क्लिअर आहे? चला. सो अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं मेडिटेशन करायचंय. स्वामींचा जप करा, कुठलाही तुम्हाला तुमचं इष्टदैवत आहे, गजानन महाराजांचा जप करा, कोणाचाही जप करा. सो अशा प्रकारे तुम्हाला तुमचं मेडिटेशन करायचं आहे. क्लिअर झालं का? ओके. सो आता आपण आणखीन आपला एक टॉपिक काय राहिलाय उद्याचा? एकच मिनिट हां. ओके. सो त्याआधी मेडिटेशनचं सगळं क्लिअर झालं असेल तर मला चॅट बॉक्समध्ये CLR म्हणून टाइप करा बरं, म्हणजे मला कळेल की क्लिअर झालं. बरं मेडिटेशन कसं करायचं ते पण सांगायला विसरली तुम्हाला. सो सॉरी. मेडिटेशन करताना मी सांगितली जागा फिक्स करा. त्यानंतर बसायला आसन घ्यायचंय. किती वेळ करायचंय ते तुम्हाला सांगितलं सुरुवात 10 मिनिटापासून आणि नंतर हळू 30 मिनिटं, 25 मिनिटं करू शकता. ठीक आहे. आता काय करायचंय तुम्हाला? एकच मिनिटं. मेडिटेशन करताना आपल्या पाठीचा कणा अगदी छान ताठ असायला पाहिजे. का बरं? कारण आपले हे 7 चक्र आहेत. त्या 7 चक्रांचं काम चालू असणं गरजेचं आहे. त्यांना क्लिन्झिंग जेव्हा आपण मेडिटेशनसाठी बसतो ना, तेव्हा चक्रांचं सुद्धा क्लिन्झिंग होत असतं. त्यामुळे पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. असं पोक काढून वगैरे बसायचं नाहीये. ठीक आहे? वेळ फिक्स करायची आहे. पण एकच वेळ फिक्स करा. मग सकाळी तर सकाळी, संध्याकाळी तर संध्याकाळी किंवा रात्री तर रात्री. तुम्हाला वाटतं मला अजिबात वेळ नाही, ठीक आहे, रात्री झोपायच्या आधी. क्लिअर? झोपण्याच्या आधी चांगले विचार मनात आणा. कारण काय होतं, तुम्ही ज्या विचारांनी झोपता, तेच विचार तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि म्हणूनच दिवसभरात माझ्याबरोबर आज काय चांगलं झालं, त्याबद्दल विचार करा. किंवा तुमचे काही गोल्स असतील, काही स्वप्न असतील, ड्रीम्स असतील, तर त्यांचा विचार करा. तर ते लवकर होण्यासाठी मदत होते. इथपर्यंत क्लिअर आहे? नाहीतर लक्षात ठेवाल, आज शेजाऱ्यांबरोबर भांडण झालं, उद्या बघतेच तिला मी काय करायचं ते. तर तसं नका ठेवू. मग त्याच विचारांनी तुम्ही झोपता. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? चांगले विचार करा. खूप छान आपल्याला झोप पण लागणार आणि छान आपलं सबकॉन्शियस माइंड त्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट पण करायला सुरुवात करतं. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? दिशा-बिशा नका आणूया आता याच्यामध्ये वास्तुशास्त्र नको घुसूया. कोणतरी म्हणते दिशा कुठल्या दिशेला? आता मी दिशा सांगत बसली तर त्याच्यामध्ये मला परत 1 तास जाणार. ठीक आहे? ओके. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? सगळ्यांचीच घरं मोठी नसतात. त्यामुळे जिथे ॲडजस्ट होईल तिथे छानपैकी बसा. जिथे तुम्हाला त्रास होणार नाही, डिस्टर्बन्स होणार नाही तिथे बसा. ओके? आता इकडे दिशा नको आपण आणूया. ठीक आहे. सो एकच मिनिट मी हे रेकॉर्डिंग स्टॉप करते आणि तुमच्याशी थोडंसं बोलते. येस. सो थँक यू. सो मच. आजचं आपलं मेडिटेशनचा हा टॉपिक आम्ही इथे संपवते.